नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर बापूराव चोपडे, डायरेक्टर श्री समर्थ नर्सरी सुखेड. आज आपण नारळाच्या T/D या जातीच्या लागवडी संदर्भात माहिती घेणार आहोत. हे T/D हे दापोली कृषी विद्यापीठाची व्हरायटी आहे. या नारळाची लागवड आपण 20 फूट बाय 20 फूट या अंतरावर करावी. या अंतरानुसार आपल्याला 110 झाडं एकरी बसतील. त्याच्यामध्ये बघा, आंतरपिकाचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये 2 नारळाच्या मध्ये आपण लिंबू लावू शकता, केळी लावू शकता, सीताफळ किंवा पेरू किंवा सुपारी, अशा प्रकारे आपण आंतरपीक घेऊ शकता. आता TD नारळाच्या लागवडीनंतर बघा 4 वर्षांनी फळ चालू होते. 4 वर्षांनी फळ चालू होते. ॲन ॲव्हरेज 4 फूट हाईटला ज्याला पहिला बहार येतो आणि नंतर जसं झाड वाढल तसं फळ असं वाढत जातं हाईटला. या झाडाची लाईफ 80 वर्ष आहे आणि या झाडाला ॲन ॲव्हरेज फळाचा जर आपण विचार केला तर 200 ते 250 फळ आपल्याला भेटतात. या झाडाच्या फळाची जी क्वालिटी आपण म्हणतो, TD नारळाची क्वालिटी खूप चांगली आहे. खोबरं असं जाड असतं, ऑइल पर्सेंट त्याच्यामध्ये जास्त आहे आणि पाणी गुळमट कलरचं गुळमट असते, म्हणजे गोडसर पाणी असते. आणि कमर्शियली शेतकरी बंधूंनी या व्हरायटीची निवड करावी. धन्यवाद.